आज मी तुम्हाला एक अगदी कुरकुरीत अशी टी टाइम स्नॅकची रेसिपी दाखवणार आहे। त्याला साऊथमध्ये निप्पट किंवा तटई असं सुद्धा म्हणतात। तर मी ह्याच्यात तिळाचा वापर करणार आहे आज, आणि ही रेसिपी तुम्ही येत्या संक्रांतीला नक्की करून पहा। तर आपण सुरुवात करूया। हे करण्यासाठी सगळ्यात आधी मी पाव कप भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। ते आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। पाव कप भाजलेली चण्याची डाळ हे आपण जाडसर वाटून घ्यायचे। शेंगदाणे आणि चणा डाळ वाटून झालेली आहे, आपण ती काढून घेऊया। हे बघू शकता, हे असं जाडसरच वाटलेलं आहे। मध्ये मध्ये ही चण्याची डाळ अशी थोडीशी अख्खी सुद्धा राहिलेली आहे। हे आपल्याला असंच हवंय। 1 कप तांदळाचं पीठ, पाव कप कणिक, इथे मैदा सुद्धा वापरू शकता। आता ह्यात घालूया 2 टेबलस्पून बारीक रवा। त्यानंतर ह्यात जाईल 1 टेबलस्पून मिरची पावडर। आता घालूया 1 टेबलस्पून जिरं। त्यानंतर जाईल पाव टीस्पून हिंग, पाव कप तीळ। आता ह्याच्यात साधारण 1 टेबलस्पून हाताने तोडलेला कढीपत्ता घालूया। त्यानंतर जाईल चवीप्रमाणे मीठ। आता हे सगळं आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता ह्याच्यात जाईल 1 टेबलस्पून गरम तेल। गरम तेल घातल्यामुळे हे जे निप्पट आहे ते खूप असं कुरकुरीत होतं। सावकाश मिक्स करायचं आहे। हे जे गरम तेल आहे ते सगळीकडे व्यवस्थित चोळून घ्यायचंय। तेल सगळीकडे व्यवस्थित लागलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। हे बघू शकता, खूप घट्ट नाहीये आणि खूप सैल पण नाहीये। 10 मिनिटाकरता रेस्ट करण्यासाठी हे ठेवून द्यायचे। 10 मिनिटं झालेली आहेत। पीठ छान मुरलेलं आहे। एका बाजूला तेल सुद्धा गरम होतंय। तर आता ह्या पिठाचा एक मोठा गोळा घेऊन आपण चपाती लाटून घेणार आहोत। पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता याची चपाती लाटून घेऊया। आता एका वाटीच्या साहाय्याने किंवा कुकी कटर असेल तर त्याने असे गोल गोल पुऱ्या आपण कट करून घ्यायचे। अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या आपण लाटून घेऊया। हे जे निप्पट आहेत ते दोन्ही बाजूनी आपण छान गोल्डन ब्राऊन कलरवर कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता, छान कलर आलेला आहे। आता आपण ते काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सगळे निप्पट आपण तळून घेऊया। अशा प्रकारे झटपट होणारी आणि कुरकुरीत अशी निप्पटची रेसिपी तयार आहे। तुम्ही चहाबरोबर ह्याचा आस्वाद नक्की घ्या आणि कसे झालेत ते आम्हाला कळवायला मात्र विसरू नका। आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा।